नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. कोल्हापूरचा महापौर ठरला. भारतीय जनता पार्टीनं महापौर या विषयावर मोठं विचारमंथन करून अखेर ओबीसी म्हणजेच नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील महापौर पदासाठी एका नगरसेवकाचं नाव निश्चित केलेलं आहे. अर्थात हा नगरसेवक सर्वसामान्यांच्या जीवाभावाचा आहे. गेल्या 35-40 वर्षात त्यानं सामाजिक कार्य इतकं केलेलं आहे की प्रत्येकाच्या मनात हे कोरलेलं नाव आहे. म्हणून तर ही व्यक्ती भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर पहिल्यांदाच महापालिकेत निवडून आलेली आहे. कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच पाऊल ठेवणारी ही व्यक्ती खरोखर समंजस, ध्येयनिष्ठ, लोकसेवक आणि सर्वसामान्यांच्या उपयोगी पडणारं असं व्यक्तिमत्व आहे. यांनी आतापर्यंत सर्वसामान्यांच्या रेशन कार्डाचा विषय असो, संजय गांधी निराधार योजनेचा विषय असो, अगर लाडक्या बहिणींचा विषय असो, प्रत्येक पातळीवर सर्वसामान्यांसाठी धावणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे व्यक्तिमत्व खासदार धनंजय माडिक यांच्या अत्यंत विश्वासू गटातील आहे. भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली होती त्या यादीमध्ये यांचंच नाव होतं. आणि अत्यंत सोज्वळ, पोलाइटली, सर्वांना आपुलकीनं वागणूक देणारे, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांची मर्जी सांभाळणारे आणि हाकेला धावणारे असे हे व्यक्तिमत्व असल्याने एकूणच भारतीय जनता पार्टीच्या गोटातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. भारतीय जनता पार्टीनं अद्याप त्यांचं नाव जाहीर केलं नसलं तरी धनंजय माडिक यांच्या शब्दावर विश्वास ठेवून किंवा त्यांच्या शब्दाला मान देऊन ह्याच व्यक्तिमत्वावर कोल्हापूरचा महापौर म्हणून शिक्कामोर्तब होणार हे जवळजवळ ठरलेलं आहे. तर हे व्यक्तिमत्व कोण याची उत्कंठा निश्चितच तुम्हाला सर्वांना लागलेली असेल. हे व्यक्तिमत्व रुईकर कॉलनी परिसरातीलच आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील आहे. धनंजय माडिक यांच्या होमपेज मधील आहे. आणि ह्या व्यक्तिमत्वावर अक्षरशः अनेक नगरसेवकांचं एकमत झालेलं आहे अशी सुद्धा बातमी आहे. तर अर्थातच या व्यक्तिमत्वाचा जो काही महापौर पदाचा कालावधी असेल तो निश्चितच कोल्हापूरच्या प्रगतीसाठी, कोल्हापुरातील सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि लोकसेवक म्हणून हा महापौर निश्चितच झटणार आहे आणि कोल्हापूरकरांच्या हृदयावर स्थान निर्माण करणार आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. ह्या व्यक्तिमत्वावर मी सांगितल्याप्रमाणे ज्या नगरसेवकांचं एकमत झालेलं आहे ते नगरसेवक आज उद्याच भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठींना भेटून हे व्यक्तिमत्व कोल्हापूरचे महापौर म्हणून योग्य असल्याचं सांगितलं जाण्याची दाट शक्यता आहे. आणि यात महत्वाचा विषय म्हणजे धनंजय माडिक यांचे अत्यंत विश्वासू असणारे हे प्रमोद देसाई. मी तुम्हाला नाव सांगतो की प्रमोद देसाई हेच कोल्हापूरचे महापौर होतील असं जवळजवळ निश्चित झालेलं आहे. प्रमोद देसाई यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रमोद देसाई यांनी गेल्या 30-35 वर्षात किंवा त्याहून अधिक काळ समाजसेवा केलेली आहे. त्यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही, पण सर्वसामान्यांसाठी मात्र हिरिरीनं झटलेले आहेत. म्हणूनच त्यांना हेरलं आणि धनंजय माडिक यांनी आपल्याच होमपेजवर प्रभाग 3 मध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली. कमळ या चिन्हावर निवडून आलेले प्रमोद देसाई पक्षाला आणि कोल्हापूरकरांना निश्चितच महापौर म्हणून न्याय देतील असाच एक संकेत धनंजय माडिक यांच्या गोटातून दिला जात आहे. अर्थात धनंजय माडिक यांनी हा निर्णय घेतला आहे किंवा नाही हे अजून स्पष्ट केलेलं नाही, परंतु धनंजय माडिक यांनी सांगितलेलं एक वाक्य निश्चितच याला पुष्टी देऊ शकतं की जो प्रथम नगरसेवक झालेला आहे, नवीन चेहरा आहे, असाच कोल्हापूरचा महापौर होईल हीच पुष्टी धनंजय माडिक यांनी दिलेली आहे. त्यामुळंच प्रमोद देसाई यांचं नाव आघाडीवर राहणार हे निश्चित आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रमोद देसाई हे नागरिकांचा मागासवर्ग या कॅटेगरीतून किंवा या आरक्षणातून निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये ओबीसी पुरुष हे आरक्षण पडलेलं होतं आणि या आरक्षणातूनच प्रमोद देसाई हे निवडून आलेले आहेत. त्यामुळं महापौर पदावर त्यांचा अधिक अधिकार दिसून येतो. कोल्हापूरचं महापौर पद हे ओबीसी सर्वसाधारण गटासाठी पडलेलं आहे. म्हणजेच यासाठी प्रमोद देसाई हे हक्काचे दावेदार ठरतात. कारण इतरही काही जण आहेत की ते ओबीसी आहेत, पण निवडणूक लढवताना मात्र त्यांनी सर्वसाधारण गटातून लढवलेले आहे. त्यामुळं ओबीसी पुरुष म्हणून प्रमोद देसाईंचा प्रथम हक्क महापौर पदावर येऊ शकतो आणि तो येईल अशी दाट शक्यता आजच्या घडीला तरी वर्तवली जात आहे. त्यामुळं जर प्रमोद देसाई खरोखरच कोल्हापूरचे महापौर झाले तर एका तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला महापौर पद मिळालं असं एक अभिमानानं कोल्हापूरकर सांगतील. कोल्हापूरकर खरोखरच स्वाभिमानी आहेत
असं सांगितलं जातं. आणि या स्वाभिमानाचा खरोखर स्वाभिमान टिकवायचा असेल तर प्रमोद देसाई हे जर महापौर झाले तर भारतीय जनता पार्टीसह संपूर्ण महायुतीचे घटक पक्ष सुद्धा राज्यभर सांगतील की आम्ही एका तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय दिला, खरोखर ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीला महापौर केलं, ज्यांच्यासाठी आरक्षण पडलं त्याच व्यक्तीला आम्ही महापौर पदावर बसवलं. म्हणूनच प्रमोद देसाई यांचं नाव आघाडीवर आहे. आज भल्या भल्यांची नावं महापौर पदासाठी घेतली जात आहेत. यात काही कारभारी मंडळी आहेत, तर काही प्रतिष्ठित राजकारणी आहेत, तर काही जणांनी अगोदरच फिल्डिंग लावलेली आहे. पण प्रमोद देसाई हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी फिल्डिंग लावलेली नाही. यापूर्वी प्रकाश पाटील हे उपमहापौर होते आणि आज जर प्रमोद देसाई महापौर झाले तर रुईकर कॉलनीला महापौर पदाचा सुद्धा मान मिळू शकतो. अर्थात आपल्याला यासाठी पुढील 3-4 दिवस वेट करावं लागणार आहे. महापौर पदाचं नाव जाहीर होईपर्यंत कोण असणार याची जरी उत्कंठा असली तरी आजच्या घडीला मात्र प्रमोद देसाई यांचं नाव आघाडीवर आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमोद देसाई यांनी सुनील कदम महापौर असताना आणि राजू डकरे हे नगरसेवक किंवा स्थायी समितीला असताना त्यांनी त्यांच्याबरोबर कामाचा अनुभव घेतलेला आहे. त्यांच्यामार्फत सर्वसामान्यांची कामे करून घेतलेली आहेत. महापालिकेत सतत वावर असणारा कार्यकर्ता पण आत्तापर्यंत नगरसेवक किंवा कोणतंही पद न भूषवलेला हा कार्यकर्ता आहे. जरी नवीन चेहरा म्हणून महापालिकेत जात असेल तरी सुनील कदम आणि राजू डकरे यांच्याबरोबर वावरला असल्याने त्यांना महापालिकेतील कामाचा अनुभव आहे. हा सुद्धा त्यांचा एक प्लस पॉईंट ठरतो. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.